गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ आदिवासी बहुल असलेला हा मतदारसंघ कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र गेल्या 10 वर्षांपासून इथं भाजपचा बोलबाला आहे. माओवाद्यांवर होणाऱ्या कारवायांमुळे या जिल्ह्याचं नाव जरी घेतलं गेलं तरी अनेकांना धडकी भरते. गडचिरोलीला बदली होणार म्हटलं तरी अनेक जण राजीनामे ठोकतात. मोठमोठे अधिकारी देखील इथं काम करण्यासाठी घाबरतात. इथला आदिवासी समाज हा इथली राजकीय शक्ती आहे, पण तोच समाज मूलभूत सुविधांपासून मात्र वंचित आहे. जाणून घेऊया काय आहे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचा राजकीय सातबारा. नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय सातबारा लोकसभेचा. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक छोटीशी आठवण. तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर साम टीव्हीचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवर जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर सामच्या फेसबुक पेजला फॉलो करा. आता थेट सुरुवात करूयात गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या भूगोलापासून. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणकोणते विधानसभा मतदारसंघ मोडतात आणि गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ आरक्षित आहे की नाही हे जाणून घेऊयात. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. कोणते तर आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी आणि चिमूर. गडचिरोली, ब्रह्मपुरी आणि वडसा अशी 3 मोठी शहरं आणि उर्वरित ग्रामीण अशी या मतदारसंघाची रचना आहे. हा मतदारसंघ राज्यातील 3 जिल्ह्यात विस्तारलेला आहे. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर असे 3 जिल्हे येतात. 2008 साली हा मतदारसंघ निर्माण करण्यात आला. या मतदारसंघामध्ये 6 विधानसभा आहेत. 4 जागा अनुसूचित जमातीच्या म्हणजे एसटी उमेदवारांसाठी राखीव आहेत, तर ब्रह्मपुरी आणि चिमूर या 2 जागा खुल्या प्रवर्गामध्ये मोडतात. 2019 साली गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपला 3 जागा मिळाल्या. 2 जागी काँग्रेस तर 1 जागा राष्ट्रवादीला मिळाली. 2014 साली इथं मोदी लाटेचा प्रभाव होता, तर 2019 साली मोदी लाट ओसरताना दिसली. आणि आता 2014 मध्ये गडचिरोली चिमूर लोकसभेमध्ये कोण जिंकलं आणि 2019 मध्ये कोण जिंकलं, किती मतांनी जिंकलं ते पाहूया. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ हा आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा जरी दुर्गम भागात मोडत असला तरी या जिल्ह्याची नोंद केंद्रापर्यंत आहे. पूर्वी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र मागच्या 2 टर्मपासून इथं भाजपचा झेंडा फडकतोय. भाजपच्या चिन्हावरती अशोक नेते 2दा निवडून आले. इथं नेहमीच अटीतटीची लढत पाहायला मिळते. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी 3ऱ्या क्रमांकावरती दिसते. 2014च्या लोकसभा निवडणुकीत अशोक नेते यांना तब्बल 5,35,982 मतं मिळाली होती. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या डॉक्टर नामदेव उसेंडी यांना धूळ सारली. 2,99,112 इतक्या मतांवर उसेंडी यांना समाधान मानावं लागलं. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने कमळ फुलवलं. 2,36,870 मताधिक्यांनी नेते यांचा विजय झाला होता. 2019च्या निवडणुकीमध्ये अशोक नेते पुन्हा भाजपच्या चिन्हावरती लढले. नेते यांना 5,19,968 मतं मिळाली, तर काँग्रेसचे डॉक्टर नामदेव उसेंडी यांना 4,42,442 इतक्या मतांवरती पुन्हा समाधानी राहावं लागलं. 77,526 मतांच्या फरकाने अशोक नेते विजयी झाले. पण लोकसभा निवडणुकांचा विचार करता 2014 आणि 2019 मधली पक्षांना मिळालेल्या मतांची आकडेवारी नेमकं काय सांगते तेही पाहूयात. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तब्बल 52.18% इतकं मतदान मिळालं, तर आपल्याच बालेकिल्ल्यात काँग्रेसला 29.12% इतक्या मतांवर समाधान मानावं लागलं. मात्र 2009 साली काँग्रेस इथं आघाडीवर होती. 2014 मधील मोदी लाटेचा इथं खूप मोठा प्रभाव दिसला, त्यामुळे काँग्रेसची इथं पिछेहाट झाली असं जाणकार सांगतात. दोघांमधील मतदानाच्या तुलनेत तब्बल 23% फरक दिसतो. हा फरक काँग्रेसची चिंता वाढवणार आहे. 2019 मध्ये देखील भाजपने गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात बाजी मारली, पण 2014च्या तुलनेत इथं भाजपला मिळणारं मतदान मात्र घटलं. यावेळी काँग्रेसचं मतदान वाढल्याचं पाहायला मिळालं. भाजपला 45.5% मतं मिळाली, तर काँग्रेसला 38.60%. 2014च्या तुलनेत 2019ला काँग्रेसचं मतदान वाढल्याचं या आकडेवारीवरून दिसतंय. कोणत्या पक्षाला मागच्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये किती टक्के मतदान झालंय ते आता आपण पाहिलं, पण तेव्हा तिथे राजकीय ताकद कुणाची कशी होती ते पाहूयात. 2014 साली भाजपने गडचिरोली चिमूर मतदारसंघात एका फटक्यात 5 जागा निवडून आणल्या. थोडक्यात 1 सीट हुकली. तिथं काँग्रेसने गड राखला. पण 2019च्या निवडणुकीत भाजपची पिछेहाट होताना दिसली. इथं भाजपचे 3 आमदार आले. काँग्रेसच्या 2 उमेदवारांचा विजय झाला, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर 1 आमदार निवडून आला. 2014 साली आलेल्या मोदी लाटेचा भाजपला चांगलाच फायदा झाला. काँग्रेसनं इथं गड मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले, पण 2 जागांवरती काँग्रेसला समाधान मानावं लागलं. आता काही बेसिक प्रश्नांची उत्तरही देऊया. इथला उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का?
त्याचं उत्तर आहे नाही. उमेदवार पहिल्यांदा निवडून आला की दुसऱ्यांदा? तर अर्थात दुसऱ्यांदा. युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा? अर्थात युतीच्या उमेदवाराला फायदा झाल्याचं या आकडेवारीवरनं तरी दिसतंय. गडचिरोली चिमूर मतदारसंघ 2019 साली भाजपची चिंता वाढवणारं ठरलं. कारण 2019 मध्ये भाजपचे फक्त 3 आमदार निवडून आले, तर 2014 साली इथं भाजपचे 5 आमदार विजयी झाले. 2014 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात तसंच गडचिरोली चिमूर मतदारसंघात भाजपचं वर्चस्व दिसलं. पण 2019 मध्ये इथं काँग्रेसने 2 जागा जिंकल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 1. त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. आणि आता पक्षफुटीनंतरचं इथलं राजकारण कसं आहे तेही पाहूयात. 2019च्या निवडणुकीनंतर राज्यात 4 मोठे भूकंप झाले. 2 मोठ्या पक्षामध्ये उभी फूट पडली. शिवसेनेमध्ये 2 गट पडले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील 2 गट पडले. 2019 साली गडचिरोली चिमूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली होती. अहेरी विधानसभा मतदारसंघातून धर्मराव बाबा आत्राम हे राष्ट्रवादीच्या चिन्हावरती निवडून आले. पक्षात फूट पडल्यानंतर आत्राम यांनी अजित पवार गटाला समर्थन दिलंय. त्यामुळे 2024चे आकडे जर तसेच राहिले तर भाजपला याचा चांगलाच फायदा होऊ शकतो असं सध्या तरी दिसतंय. महाविकास आघाडीला इथं चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे, हेही या आकडेवारीवरनं स्पष्ट होत आहे. मूळ चंद्रपूर जिल्ह्यापासून 1980 साली वेगळ्या झालेल्या या जिल्ह्यात आता कुठे विकासाचे वारे वाहू लागले. मागील 2 टर्मपासून इथं भाजपचा बोलबाला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत आल्यानं भाजपची ताकद इथं चांगलीच वाढली आहे. त्यामुळे इथून महायुती की महाविकास आघाडी, कुणाचा डंका वाजतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.